याच भीमा कोरेगाव येथे जो विजयस्तंभ आहे, या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो भीमसैनिक येत असतात। मध्यंतरी 2018 साली याच परिसरामध्ये दंगल झाली आणि या प्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झालेले होते। 1 जानेवारी 1818 साली भीमा कोरेगाव येथे स्वाभिमानासाठी आणि जाती अंतासाठी पेशव्यांमध्ये आणि महार सैनिकांमध्ये युद्ध झाले। या युद्धामध्ये मोठ्या प्रमाणावर महार सैनिकांचा विजय झाला, परंतु याच भीमा कोरेगाव येथे जो विजयस्तंभ आहे, या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो भीमसैनिक येत असतात। परंतु मध्यंतरी 2018 साली याच परिसरामध्ये दंगल झाली आणि या प्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झालेले होते। त्याचमुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री साहेब आपणास मागणी करत आहे की हा कार्यक्रम शांततेत पार पडावा, यासाठी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना 15 दिवस पुणे जिल्हा बंदी करण्यात यावी, अशी मागणी आम्ही आपणास करत आहोत।